भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त आज सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते पक्षध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करून झाली. तत्पूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज भारत जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. सांगलीच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध असून कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण ही विकासाची गंगा घराघरात पोचवत आहोत. सत्ता हे केवळ समाजसेवेचं साधन आहे, हा संस्कार भाजपने आपल्याला दिला आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीनं काम करत आहोत. राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिर्जे यांनी पक्षाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जनसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षापर्यंत पोहोचला आहे. शिस्त, निष्ठा आणि राष्ट्रवाद हीच आपल्या कार्यकर्त्यांची खरी ताकद असून सांगलीचे योगदान यात नेहमीच मोलाचं राहिले आहे.